घाटकोपर पूर्व कुर्ला पश्चिम भागामध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। मंगलप्रभात लोढा, आयुक्त इकबाल सिंह चहल या ठिकाणी उपस्थित आहेत, तर आमदार दिलीप लांडेंच्या काजूपाडा भागात जय्यत तयारी सुरू आहे। स्थानिक नागरिक आणि शिवसेना कार्यकर्त्यांची या ठिकाणी गर्दी झाली आहे। तर ही थेट दृश्य आपण पाहतोय, ही दृश्य आहेत घाटकोपर पूर्व कुर्ला पश्चिम भागामधली, ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान मोहीम सुरू आहे। तर स्वतः आयुक्त इकबाल सिंह चहल या ठिकाणी उपस्थित असून मंगलप्रभात पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा आहेत आणि स्थानिक आमदार दिलीप लांडे यांच्या काजूपाडा भागामध्ये ही सध्या स्वच्छता मोहीम सुरू असून आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्या सोबत आहेत। थेट प्रशांतकडे जाणार आहोत। प्रशांत, आपण पाहतोय दर वीकेंडला खरं तर मुंबई महापालिकेकडून स्वच्छता मोहीम डीप क्लीनिंग ही मोहीम राबवली जाते। आज घाटकोपर पूर्व कुर्ला पश्चिम भागामध्ये ही मोहीम सुरू आहे। काय सविस्तर अपडेट्स आहेत या भागामध्ये? आयुक्त स्वतः आहेत, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा सुद्धा आपल्याला दृश्यांमध्ये दिसतात। प्रशांत, मिताली, देशातील अत्यंत प्रदूषित शहरांमध्ये मुंबई शहराचं नाव आलं आणि ही खेदजनक एंट्री ही अत्यंत घातक ठरली आणि याचमुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून बीएमसी प्रशासन, पालिका यंत्रणा आणि त्याचबरोबर स्थानिक सगळ्याच यंत्रणा कामाला लागल्या आणि डीप क्लीन ड्राईव्ह सुरू झाला। आपण बघतोय, मला सहकारी रमेशला आपण विनंती करू। रमेश, आपण दाखवूया की कशा प्रकारे डीप क्लीन ड्राईव्ह मध्ये सगळेच अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी हे पूर्णपणे या मोहिमेत उतरलेत। घाटकोपर, कुर्ला या सगळ्याच भागामध्ये डीप मोहीम आज राबवली जाते। पाण्याचे फवारे मारून रस्त्याची स्वच्छता करत असतानाच ती धूळ स्वच्छ करणं, म्हणजे ज्यावेळेस धूळ या पूर्ण रस्त्यावरची गायब होईल त्यावेळेस धुळीपासून तयार होणारे जे रोग आहे किंवा धुळीची आकाशात तयार होणारी लेअर जी आहे ती सुद्धा दूर होईल, ही यामागची भावना। आणि याचमुळे पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्याशी आपण आता थोड्यापूर्वी बोललो, त्यांनी सुद्धा ही भूमिका स्पष्ट केली की याचमुळे आपल्या देशामध्ये जे अतिप्रदूषित शहर म्हणून मुंबईची गणना झाली होती त्याच्यामध्ये झपाट्याने सुधार व्हायला सुरुवात झाली। डेब्रिज असो, याबाबत सुद्धा हायकोर्टाने जे दिशानिर्देश दाखवून दिले त्या अंतर्गत ही सगळी मोहीम सुरू आहे। आचारसंहिता केव्हाही लागू शकते, पण आचारसंहिता जरी लागली तरी बीएमसीच्या माध्यमातून सुरू राहणारी ही डीप क्लीन ड्राईव्ह जो आहे, ही जी स्वच्छता मोहीम आहे, ही मात्र काही थांबणार नाही। हा मुद्दा सुद्धा पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी स्पष्ट केलेला आहे। आपण बघतोय की यावेळेस स्थानिक पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते सगळेच या सगळ्यात मोहिमेत जात आहे। इकबाल सिंह चहल, काय सांगाल की पालिका आयुक्त म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरलाय, पण ज्या वेळेस आचारसंहिता लागेल त्यावेळेस काय? आचारसंहिता अधिकारी लागू नाही, फक्त आपले जे माननीय लोकप्रतिनिधी आहेत ते हजर राहणार नाही, फक्त अधिकारी वर्ग येणार आणि हे डीप क्लीन ड्राईव्ह चालू राहणार। भारतामध्ये अत्यंत प्रदूषित शहर म्हणून मुंबईची गणना झाली होती, तुम्ही ही डीप क्लीन मोहीम सुरू केली, त्यानंतरची काय परिस्थिती आहे, काय सुधारणा झाली आहे? ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपली एअर क्वालिटी इंडेक्स 4.5 वर गेला होता, आता परवा 30 आणि 40 वर आलेला आहे। हे डीप क्लीन ड्राईव्हची सक्सेस आहे आणि देशामध्ये एक मॉडेल आहे, एक विक्रम आहे, एक आपण जे मनावर धरला कशा आपण एक शहराला जिथे 2 कोटी लोक आहेत त्याला आपण डीप क्लीन करू शकतो आणि एक्यू इंडेक्स खाली आणू शकतो। पण या सगळ्या विषयामध्ये प्रशासकीय यंत्रणा जरी कामाला लागल्या तरी लोकांचा सहभाग कसा असावा याबाबत काय तुम्ही आवाहन करताय, काय तुमची योजना? आदरणीय मुख्यमंत्री महोदय, आदरणीय शिंदे सरांनी वारंवार सांगितलं आहे की हे काही बीएमसीचे कार्यक्रम नाही, गव्हर्नमेंटच्या स्कीम नाही, याच्यामध्ये सर्व आपले माननीय लोकप्रतिनिधी, सर्व स्टेक होल्डर जो आहे, सर्व मान्यवर नागरिक आहे, त्यांनी याच्यामध्ये सहभाग घेतल्याशिवाय आपल्याला अपेक्षित यश मिळणार नाही। सर्वांना माझी हात जोडून विनंती आहे की आपण हे पब्लिक मुवमेंट करावी आणि कायमस्वरूपी हे मुंबईमध्ये चालू ठेवली पाहिजे। आपल्याला नक्कीच प्रशासकीय यंत्रणा काम करतच असतात, पण लोकसहभाग हा सगळ्यात महत्वाचा असतो आणि लोकसहभाग जर का असेल तरच या डीप क्लीन मोहिमेला खऱ्या अर्थानं अर्थ प्राप्त होतो। पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दावा केलाय की मुंबईचा जो अंशांक आहे, जो प्रदूषित अंशांक आहे, त्याच्यामध्ये प्रचंड मोठी सुधारणा झालेली आहे। हा सगळ्यात महत्वाचा आपल्याला नक्कीच मानता येईल। मिताली, काय? नक्कीच प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।